आपण सर्वांनी पहिल्या पार्टमध्ये लाईन कमांड आणि अजून काही कमांड शिकलेले आहोत. त्याच्यानंतर आता आपण त्याच्या पुढील काही शिकूया. तर सर्वात प्रथम ही फ्रेम आलेली आहे ऑटोकॅड ओपन केल्यानंतर. त्यानंतर इथे न्यू वर जाऊन आपण दुसरं ड्रॉइंग काढू शकतो. त्याच्यानंतर इथे हे आहे ते वर्किंग स्पेस आहे, हे मी पहिल्यांदाही सांगितलेलं आहे. काल मी तुम्हाला काय शिकवलं याच्याबद्दल मी थोडंसं एक्सप्लेन करते. मग मी तुम्हाला काल शिकवलं होतं की इथे एक लाईन कमांड आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती सिलेक्ट होते आणि पुन्हा आपण अशी लाईन काढू शकतो. हे सर्व मी तुम्हाला काल शिकवलं होतं. आणि ह्याला जर कट करायचं असेल किंवा ह्याच्यातून एक्झिट व्हायचं असेल तर पहिल्यांदा राईट क्लिक करा आणि इथे कॅन्सल म्हणून ऑप्शन आहे तो दाबा. त्याच्यानंतर तुम्ही या लाईन कमांड मधून एक्झिट होऊ शकता. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने सिलेक्ट करून कीबोर्डवरती डिलीट बटन दाबणे हेही मी तुम्हाला काल शिकवलं होतं. त्याच्यानंतर आज आपण लाईन कमांड शिकणार आहोत. मी तुम्हाला अजून एकदा सांगते की लाईन कमांड कशा पद्धतीने आपण काढू शकतो. सर्वात प्रथम इथे शॉर्ट फॉर्म आपण यूज करू शकतो. एल एंटर. एल तुमच्या कीबोर्डवरती असणारच आहे आणि एंटरवर क्लिक केल्यानंतर ही जी लाईन कमांड आहे ती सिलेक्ट झालेली आहे. तुम्ही कोठेही क्लिक करून अशा पद्धतीने लाईन काढू शकता. ही लाईन स्ट्रेट नाहीये, त्यासाठीही मी काल तुम्हाला सांगितलं होतं की इथे खालच्या साईडला इथे एक ऑर्थो मोड म्हणून कमांड आहे. ते आता सध्याला ऑफ आहे, तुम्ही बघू शकता इथे ऑफ म्हणून येतं. मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते ऑन होईल आणि त्याच्यानंतर मग आपण स्ट्रेट लाईन काढू शकतो. लाईन, हे बघा अशा पद्धतीने ही लाईन आता स्ट्रेट येत आहे. तुम्ही कुठलेही डायरेक्शन ही लाईन काढू शकता. ही आपल्याला 2D मध्ये खूप काम येणार आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला कमांड लक्षात ठेवणार लागणार आहे. आज आपण ह्याच लाईन मधून एक बॉक्स काढायला शिकूयात. आपण सर्वात प्रथम युनिट सेट करण्यासाठी शिकूयात. आपल्याला फीट मध्ये, इंचेस मध्ये, अजून बऱ्याच युनिट मध्ये काम करता येतं. मग युनिट सेट करण्यासाठी सर्वात प्रथम UN हा युनिटचा शॉर्ट फॉर्म आहे. UN करून आपण एंटर दाबूयात. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे टाईप आलेला आहे. ह्या टाईपला आपण डेसिमलच ठेवायचं आहे कारण आपण 2D काढणार आहोत. त्याच्यानंतर आर्किटेक्चर वाले हे आर्किटेक्चर क्लिक करतात, इंजिनिअरिंग वाले असे, आणि सायंटिफिक पद्धतीने असं सगळं काही आहे. आपण डेसिमलच ठेवणार आहोत. आणि प्रिशियस म्हणजे आपण मेजर केल्यानंतर पॉइंट नंतर किती संख्या याव्यात यासाठी हे असतं. मग आपण 0 केलं तर तिथं पॉइंट येणार नाही. आपण याला 3 वर सिलेक्ट करूयात. आणि त्याच्यानंतर इथं मिलीमीटर्स आहे. ह्या मिलीमीटर्स आपण फीट मध्ये काढणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता इंचेस, फीट, मिल्स, मिलीमीटर्स, सेंटीमीटर्स अशा कुठल्याही मेजरने तुम्ही काढू शकता. आपण फीट मध्ये काढणार आहोत. हे सगळं झाल्यानंतर आपण इथे ओके क्लिक करूयात. आपण इथे मेजरनी एक स्क्वेअर किंवा रेक्टँगल काढूयात. सर्वात प्रथम एल एंटर दाबून लाईन सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर क्लिक करा आणि ज्या साईडला तुम्हाला रेक्टँगल काढायचं आहे आपण ह्याची इथे मेजर घेऊयात 50. एंटर. 50 एंटर दाबलं की आपण बघू शकता युनिट आपण फीट मध्ये सिलेक्ट केलेलं आहे. मग ही फीट मध्ये लाईन आलेली आहे, ही 50 फुटाची लाईन आहे. त्याच्यानंतर असं आपण 50 एंटर, त्यानंतर ह्या साईडला 50, एक मिनिट, अजून एकदा एल एंटर, त्यानंतर इथे क्लिक करून आपण अजून एकदा 50 एंटर दाबूयात. त्याच्यानंतर अजून एकदा 50 एंटर, आणि याच्यातून एक्झिट होण्यासाठी तुम्ही राईट क्लिक करून कॅन्सल करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा 50 बाय 50 चा एक स्क्वेअर आहे. या पद्धतीने तुम्ही 2D मधील कुठलाही प्लॅन काढायचा असेल तर ते फीट मध्ये असतो, मीटर्स मध्ये असतो. ते मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. पण आतासाठी आपण हे बघितलं की कशा पद्धतीने आपण लाईन कमांडचा वापर करून स्क्वेअर काढू शकतो.
अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं काढू शकता. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यापेक्षाही ह्याचं पुढचं शिकणार आहोत. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब